जय जिने सर्वांना सुरेखा सेन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत केसडिया। त्यासाठी आपण हे कणीस घेतलेले सोलून ह्याला आता धुवून घेऊया। ह्याला एका मिक्सर मध्ये घालायचंय। ह्याच्यात आवडीनुसार मिरची घालायची आहे। ह्याला मोठं वाटून घ्यायचंय। एक काप केलेली कोबी आहे, ह्याला असं पातळ करायचंय। तुम्ही याच्यात कांदा आणि डबू मिरची घालू शकता बारीक काप करून। हे असं मोठं वाटून झालेलं आहे। तोपर्यंत कढई गरम करायला ठेवायचंय। ह्याच्यात 1 चमचा तेल घालायचंय। ह्याच्यात थोडीशी हिंग घालायची, थोडीशी जिरं, थोडीशी मोहरी, थोडंसं तेल, 4-5 पानं कढीपत्त्याची। ते वाटलेलं कणीस परतून घ्यायचंय। ह्याला मंद आचेवर परतायचंय। ह्याच्यात थोडीशी हळद घालायची आणि मिक्स करून घ्यायचंय। ह्याच्यात आवडीनुसार मीठ घालून घ्यायचंय। गॅस बंद करून घेऊया, थोडं थंड होऊ द्यायचंय। गॅसवर ठेवूया। ह्याच्यात थोडंसं तेल घालायचंय, थोडीशी हिंग, जिरी, थोडीशी तीळ, हे बारीक काप केलेली कोबी ह्याच्यात घालून घेऊया। तुम्ही जर कांदा घालत असाल तर पहिला कांदा परतून घ्यायचाय, नंतर कोबी घालायचे, मग डबू मिरची घालायचे। त्याच्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया, थोडीशी मिरी पूड आणि याला थोडंसं परतून घ्यायचंय। ह्याला बंद करून घेऊया गॅस। आता थंड होईपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत। त्यासाठी एका परातामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचंय आणि याच्यात मक्याचं दळलेलं पीठ घालायचंय। तुम्ही कॉर्नफ्लोअरही घालू शकता। हे आम्ही घरात दळलेलं पीठ आहे आणि याला आपल्या नेहमीच्या चपातीसारखं मळून घ्यायचंय। थोडंसं मीठ। हे झालेलं आहे, याला आपण 5 मिनिटं झाकून ठेवायचंय। 5 मिनिटं झालेले आहेत। या कणकाची गोळी करून घेतलेले आहेत। आता आपण याला लाटून घेऊया। आता आपण फुलके लाटून घेणार आहोत। हे लाटून झालेलं, आता आपण याला तव्यावर घालून घेऊया। ह्याला आपण पूर्ण नाही भाजणार आहोत, ह्याला कच्चं भाजायचंय। घेऊया अशा प्रकारे सगळे करून घेऊया। हे फुलक्याला असं ठेवून घ्यायचंय आणि याच्यावर टोमॅटो सॉस पसरून घ्यायचंय। ह्याच्यात एक कंसाचे पसरून घ्यायचंय आणि थोडीशी कोबी घालून घ्यायची आहे। ह्याला फुलक्याच्या अर्ध्या साईडलाच घालून घ्यायचंय आणि याला घडी घालायची अशी। तव्यात थोडं तेल सोडायचंय, फुलके ह्याच्यात घालायचंय, ह्याला खरपूस भाजून घ्यायचंय। अशा प्रकारे सगळं करून घ्यायचंय। ह्याला पलटी करून घ्यायचंय, ह्याला खरपूस लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचंय। ह्याला काढून घेऊया। हे झालं आपलं केसडिया तयार। मी एक टेस्ट करून बघतो। यम्मी, खूप छान झालंय। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेंद्र आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।